सोलापूर शहरात हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे। शहरातील एका अल्पवयीन मुलीनं एका तरुणाच्या सातत्यानं होणाऱ्या छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। ही दुर्दैवी घटना सायंकाळी 7:30 वाजता घडली। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। वेणुगोपाळ श्रीकांत विटकर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे। तो अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता व तिला वारंवार बोलण्याचा प्रयत्न करत होता। काही दिवसांपूर्वी त्यानं तिला प्रपोज केलं होतं। हा प्रकार मुलीनं आपल्या पालकांना सांगितला होता आणि त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी तरुणाला एकदा नव्हे 2 वेळा ताकीद दिली होती। मात्र परिस्थितीत काहीही बदल झाला नाही। अखेरीस या छळाला कंटाळून मुलीनं आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला। मुलगी घरातील बेडरूममध्ये गेली होती आणि आतून दरवाजा बंद करून घेतला। बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्यानं घरच्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला। तेव्हा ती साडीच्या सहाय्यानं पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली। तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं।